कथा नगरी. तर मुलांनो, आजची गोष्ट आहे एका आळशी माकडाची. चला तर मग बघूया काय बोध मिळतो आपल्याला या गोष्टीतून. एका मोठ्या आणि सुंदर जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते. त्या जंगलात उंच झाडे, हिरवीगार झुडपे, रंगीबेरंगी फुले आणि गोड गाणारी पक्षी होती. जंगलातील सगळे प्राणी मेहनती होते आणि प्रत्येक ऋतूनुसार आपली तयारी करत असत. पण त्या जंगलात एक माकड राहत होतं. ते खूप आळशी होतं. दिवसभर झाडावर उड्या मारणं, गोड फळं खाणं आणि सावलीत आराम करणं हेच त्याचं काम होतं. इतर प्राणी मेहनत करत असताना माकड मात्र त्यांची थट्टा करत असे. काही दिवसांनी उन्हाळा सुरू झाला. सूर्य खूप तापत होता. गरम वाऱ्यामुळे जंगलातील झाडांची पानंही कोमेजू लागली होती. ससे आपल्या थंड बेळात आराम करत होते. पक्षी घरट्यांमध्ये सावलीत बसले होते. खारुपाई झाडांच्या फांद्यांमध्ये सुरक्षित जागा तयार करत होती. पण माकडाकडे स्वतःचं घर नव्हतं. उन्हामुळे ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर फिरत होतं. गरम फांद्यांवर बसून ते खूप त्रासलेलं दिसत होतं. तेव्हा खालूताई म्हणाली, "माकड भाऊ, स्वतःचं घर असेल तर उन्हाळ्यात आराम मिळेल. तुम्हीही एखादे घर बांधा." माकड मोठ्याने हसू लागलं आणि म्हणालं, "घर बांधायला एवढी मेहनत कोण करणार? मी तर झाडावर कुठेही झोपू शकतो." असं म्हणत ते पुन्हा एका फांदीवर झोपून गेलं. काही दिवसांनी काळे ढग आकाशात जमा झाले. वीज चमकू लागली आणि जोरदार पाऊस सुरू झाला. सगळे प्राणी आपल्या घरात सुरक्षित होते. चिमणी आपल्या छोट्या पिल्लांसोबत उबदार घरट्यात बसली होती. ससे बिळात आराम करत होते. खारुताईने भरपूर अन्न साठवून ठेवलं होतं. पण माकड पूर्ण भिजलं होतं. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या जोरात हलत होत्या. थंड थेंब सतत त्याच्या अंगावर पडत होते. माकड थंडीने थरथरत होतं. त्याला नीट झोपही लागत नव्हती. तेव्हा जवळच्या झाडावर बसलेली चिमणी म्हणाली, "माकड भाऊ, वेळेवर घर बांधलं असतं तर आज तुम्हाला इतका त्रास झाला नसता." माकडाला थोडी लाज वाटली, पण तरीही त्याने मनात विचार केला, "उद्या बघू, आज कसं तरी रात्र काढतो." आणि पुन्हा त्याने घर बांधण्याकडे दुर्लक्ष केलं. काही महिन्यांनी हिवाळा आला. जंगलात थंड वारे वाहू लागले. सकाळी धुकं पसरलेलं असायचं. सगळे प्राणी आपल्या उबदार घरात आरामात राहत होते. खारुताई साठवलेले बदाम खात होती. ससे गवताच्या उबदार बेळात झोपले होते. पक्षी आपल्या घरट्यात सुरक्षित होते. पण माकडाची अवस्था खूप वाईट झाली होती. त्याच्याकडे ना घर होतं, ना उबदार जागा, ना अन्नाचा साठा. थंडीने त्याचे दात वाजत होते. भुकेमुळे त्याला अशक्त वाटत होतं. तेव्हा त्याला आपली चूक समजली. तो खारुताईकडे गेला आणि दुःखी आवाजात म्हणाला, "खारुताई बहीण, मी खूप आळशीपणा केला. तुमचं ऐकलं नाही. आता मला मेहनतीचं महत्त्व समजले आहे." खारुताई हसून म्हणाली, "चूक समजली हेच खूप मोठं आहे. कधीच उशीर नसतो. चला, आपण सगळे मिळून तुझं घर बांधूया." सगळ्या प्राण्यांनी माकडाला मदत करायला सुरुवात केली. ससे गवत घेऊन आले. पक्ष्यांनी छोटी पानं आणि काड्या आणल्या. खारुताईने मजबूत फांद्या गोळा केल्या. माकडही आता मेहनत करू लागलं. त्याने लाकूड, पाने आणि वेलींनी घर बांधायला मदत केली. काही दिवसांत एक सुंदर, मजबूत आणि उबदार घर तयार झालं. माकड खूप आनंदी झालं. आता उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा, कोणताही ऋतू आला तरी ते सुरक्षित राहत होतं. त्या दिवसापासून माकडाने आळशीपणा कायमचा सोडला. ते मेहनत करू लागल्या आणि इतर प्राण्यांनाही मदत करू लागलं. सगळे प्राणी पुन्हा आनंदाने राहू लागले. मग मुलांनो, आजच्या गोष्टीतून आपल्याला हा बोध मिळतो की वेळेवर केलेली मेहनत भविष्यातील अडचणी टाळते.